ढोलताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ. 50 तरुणांनी दिला राजसाहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा. जळगाव. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पोलीस कॉलनी आणि सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या नवीन शाखेचे अत्यंत जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील 50हून अधिक मुस्लिम तरुणांनी इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत अधिकृतपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. ढोल ताशांच्या कडकडाटात आणि राज ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. स्थानिक तरुणांचा हा उत्साह पाहून आगामी काळात जळगाव शहरात मनसेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, दीपक राठोड उपस्थित होते. पोलीस कॉलनी परिसर शाखाध्यक्षपदी युसुफ खाटिक यांची नियुक्ती करण्यात आली. 3 इडियट फेम जहांगीर पेंटर यावेळी उपस्थित होते. पक्षात प्रवेश केलेल्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की राजसाहेबांची स्पष्ट भूमिका आणि विकासाची दृष्टी आम्हाला भावली आहे. जातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा हा एकमेव नेता आहे, म्हणून आम्ही आज मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि पोलीस कॉलनी सुप्रीम कॉलनी भागात जनसेवेचे व्रत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या शाखा उद्घाटनामुळे परिसरात मनसेचे संघटन अधिक मजबूत झाले आहे.